नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात वंचित बहुजन आघाडी मागील काही दिवसांपासून अनोख्या आंदोलनामुळे चर्चेत आहे. ते अनोखं आंदोलन म्हणजे महाराष्ट्रातले वेगवेगळे विचारवंत असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आंदोलन पुकारलं, एल्गार पुकारला. ज्यामध्ये ॲडव्होकेट असीम सरोदे असतील, विश्वंभर चौधरी असतील, निखिल वागळे असतील, मनोहर यशवंत असतील, रावसाहेब कसबे असतील यांसारखे अनेक मोठमोठे सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत ज्यांना आपण म्हणू शकतो, साहित्यकार आपण म्हणू शकतो, लेखन क्षेत्रातील साहित्य म्हणू शकतो, ज्यांनी इंडिया आघाडीसाठी, महाविकास आघाडीसाठी मोठमोठ्या सभा घेतल्या, जनतेकडनं वोट मागितले की तुम्ही महाविकास आघाडीला मतदान करा, इंडिया आघाडीला मतदान करा, काँग्रेसला मतदान करा, तरच तुमचं संविधान वाचू शकतं, आरक्षण वाचू शकतं. अशा सभा, भाषणं यांनी वेगवेगळ्या स्टेजद्वारे काँग्रेससाठी, महाविकास आघाडीसाठी आणि इंडिया आघाडीसाठी केली. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आणि त्यामागचं कारण असं आहे की मागील काही दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये काँग्रेसचे जे नेते आहेत राहुल गांधी यांनी एका भाषणादरम्यान असं म्हटलं की भारतामध्ये जेव्हा फेअर प्लेस येईल, सगळं समान होईल, सगळं काही व्यवस्थित होईल, त्यावेळेस आम्ही आरक्षण रद्द करण्याचा विचार करू. त्यामुळं वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली. ज्यावेळेस काँग्रेस असं म्हणते की आम्ही आरक्षण रद्द करू, त्यावेळेस जे विचारवंत होते यांनी काँग्रेसला मतदान करा असं लोकांना म्हटलं. त्यावेळेस हे विचारवंत आता का बोलत नाहीत, ते आधी काँग्रेसच्या विरोधात का बोलत नाहीत, त्यांनी लोकांना खोटं बोलून लोकांकडनं वोट मागून घेतले का, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडी उपस्थित करते आणि त्यामुळेच यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आंदोलन पुकारले. आता हे आंदोलन बेसलेस आहे आणि असं या विचारवंतांचं, या लोकांचं, यांचे समर्थक जे आहेत त्यांचं प्रत्येकाचं असं म्हणणं आहे. मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतंय की आंदोलन खरंच बेसलेस आहे का, या आंदोलनाला काही पाया नाही का, याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. आता ज्यांच्या ऑफिसवर वंचित बहुजन आघाडीने आंदोलनं केली त्यांनी त्यांच्या भूमिका तर स्पष्ट केल्या, परंतु त्यांच्या समर्थकांद्वारे देखील फेसबुक असेल, ट्विटर असेल, अनेक माध्यमं असतील सोशल मीडियाचे, त्यावरून देखील ते व्यक्त झाले आणि त्यांनी देखील वंचित बहुजन आघाडी कसं बेसलेस आंदोलन करते याबद्दल ते आपलं मत व्यक्त करताना दिसत आहे. यावर वंचित बहुजन आघाडीने देखील आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्यांनी तुम्ही जसं तुम्हाला देखील बोलण्याचा जसा अधिकार आहे तसं देखील आम्हाला आंदोलन करण्याचा, आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे असं वंचित बहुजन आघाडी म्हणताना दिसते. त्यांनी असं म्हटलंय की काँग्रेस 70 वर्ष जर 70 वर्ष राजकारण याच्यामध्ये सत्तेमध्ये होती, त्यावेळेस काँग्रेसने फेअर प्लेस निर्माण करण्यासाठी काय केलं? काँग्रेस मूळतः संविधान विरोधी आहे, आरक्षण विरोधी आहे असं वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की वंचित बहुजन आघाडी खरंच बेसलेस आंदोलन करते का, की यामध्ये तथ्य आहे, या आंदोलनाला पाया आहे? याबद्दल आपलं मत काय ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद.